नमस्कार। आप देख रहे हैं सोलापुर न्यूज। महाराष्ट्र के नासिक से एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां पुलिस ने एक कथित भोंदू बाबा को गिरफ्तार किया है। बताया जा रहा है कि ये बाबा लोगों को अंधविश्वास के जरिए ठगने का काम कर रहा था। पुलिस को लंबे समय से इसकी शिकायतें मिल रही थीं, जिसके बाद कार्रवाई करते हुए उसे हिरासत में लिया गया। इस मामले के सामने आने के बाद राज्य भर में आक्रोश का माहौल देखने को मिला। खास तौर पर महिलाओं के मुद्दों पर सवाल खड़े हुए, जिसके चलते महाराष्ट्र महिला आयोग की अध्यक्ष रूपाली चाकणकर पर भी दबाव बढ़ गया। विपक्षी दलों और सामाजिक संगठनों ने आरोप लगाया कि ऐसे मामलों में महिला आयोग को पहले ही सख्त कदम उठाने चाहिए थे। इसी बीच बढ़ते विवाद और राजनीतिक दबाव को देखते हुए रूपाली चाकणकर ने अपने पद से इस्तीफा दे दिया है। सूत्रों के मुताबिक उन्होंने नैतिक जिम्मेदारी लेते हुए ये फैसला लिया है। हालांकि उनके इस्तीफे को लेकर राजनीतिक हलकों में बहस तेज हो गई है। कुछ लोग इसे सही कदम बता रहे हैं, तो कुछ इसे दबाव में लिया गया निर्णय मान रहे हैं। फिलहाल पुलिस इस पूरे मामले की गहराई से जांच कर रही है और ये पता लगाने की कोशिश की जा रही है कि इस बाबा के नेटवर्क में और कौन-कौन शामिल है। इस घटना ने एक बार फिर समाज में फैले अंधविश्वास और फर्जी बाबाओं के खिलाफ सख्त कार्रवाई की जरूरत को उजागर किया है। इस पर मंत्री छगन भुजबल ने क्या कहा, देखिए और देखते रहिए महाराष्ट्र का नंबर 1 चैनल सोलापुर न्यूज। साहेब, संपूर्ण राज्यभरात सगळ्या राज्यभरात सध्या विषय गाजतोय तो नाशिकच्या कॅप्टन खरात यांचा. नाशिकमध्ये कॅप्टन खरात जे होते त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांच्या अनेक राजकीय नेत्यांशी लागेबांधे आता समोर येत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर आपलं काय मत? खरं आहे, मी वर्तमानपत्रातून सुद्धा मी वाचतोय. फारसं मला काय माहिती नाही या कॅप्टन थोरात बद्दल, पण माझे लोक सांगतात की आपल्याला पण काही लोक सांगत होते की त्यांच्याकडे जाऊन हातबीत काय ते अंकशास्त्र बघावं निवडणुकीचं वगैरे. पण मी काय गेलो नाही, जाऊ शकलो. अंधश्रद्धेपासून दूर राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. ठीक आहे, मंदिर आहेत, मंदिरामध्ये तुम्ही ध्यान धारणा करा, योगा करा, प्राणायाम करा, दर्शन घ्या. काही चांगलं काम करणारे सुद्धा जे आहेत, गुरुजी वगैरे आहेत, ते समाजाची सेवा वगैरे करतात. पण अशा काही लोकांमुळे जे आहेत, मग ते सगळे एकजात बदनाम होतात. तर आता यांच्याकडे सुद्धा बरीच मोठी मोठी मंडळी येत होते. आता ज्या रुपाली चाकणकर त्या पुण्याच्या, त्यांना काय माहिती इकडे, त्यांना सुद्धा कोणीतरी तिकडे नेलं असेल. कोणी नेलं काय कल्पना नाही, पण नेलं असेल ना कोणीतरी. पण राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये असलेल्या लोकांनी ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की काही सीमा आखून ठेवल्या पाहिजेत. कारण आपण जे करतो त्याचा सगळा परिणाम जो आहे हा आम जनतेवर होतो. कारण आम्ही लीडर आहोत, पुढारी आहोत. मग हे मंत्री जातात, मग आपल्याला जायला काय हरकत आहे, एवढा मोठा मनुष्य दिसतं. असा हा प्रभाव पाडण्याचे सुद्धा प्रकार खूप होतात. पण ठीक आहे, आता पोलीस चौकशी करतायत, त्याच्यामध्ये काय ते सत्य जे आहे ते बाहेर येईल. आणि त्यांनी जर आणखीन काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर पोलीस त्या संदर्भामध्ये निश्चितपणे जे आहे कारवाई करतील. चाकणकरांचा जर विषय बघितला तर त्यांच्या संस्थांवरच त्या होत्या, त्यामुळे चाकणकरांचा जर विषय बघितला तर त्या खऱ्याच्या संस्थांवरच सदस्य होत्या चाकणकर, त्यामुळे त्या विरोधकांच्या टीकेच्या धनी ठरल्या. आहे ना, आता सतत आपण जायला लागलो आणि एखाद्याला मदत करायला लागलो की मग कोणतरी त्यांना आपल्या संस्थेवर सुद्धा घेतातच. चला बाबा, मोठी माणसं आहेत, मोठ्या पदावरचे लोक आहेत, आपल्याला मदत होईल, आपल्या संस्थेला मदत होईल म्हणून घेतात. घेतला असेल त्यांना. महिला आयोगाचा राजीनामा घेण्यात आला आहे त्यांच्याकडून, रुपाली चाकणकरांकडून. पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाचाही राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. असं हे सगळे निर्णय जे आहेत, शासकीय निर्णय जो आहे आयोगाचा, हा भाग शासनाबरोबर, गव्हर्नमेंट बरोबर येतो, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री सुद्धा आहेत.
निर्देश देणारे, आदेश देणारे, माहिती देणारे, घेणारे चौकशी त्यांच्याबरोबर चर्चा करूनच उपमुख्यमंत्री जे आहेत ते निर्णय घेतील. आणि पक्षाच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत या संदर्भामध्ये पूर्ण अधिकार जे आहे हे पक्षाला आहे, त्याच्यामध्ये शासन येत नाही. आता त्या बाबतीत काय करायचं आहे ते पक्षश्रेष्ठी आहेत, त्या आपल्या उपमुख्यमंत्री ताई आहेत, सुनेत्रा ताई, ही सगळी मंडळी बसून चर्चा करतील आणि ठरवतील. पण